Good morning everyone. Praise the Lord. शुभ सकाळ सर्वांना आणि प्रभूची स्तुती असो. Hope you are doing good today. आशा आहे की आज तुम्ही बरे आहात. Let's start our short daily devotion. चला आपण आपलं दैनंदिन मनन सुरू Today we करूया. are going to meditate on Psalms chapter 69 verse 1. आज आपण स्तोत्र संहिता अध्याय 69 आणि वचन 1 यावर मनन करणार आहोत. Save me, O Lord, for the waters have come up to my neck. हे देवा मला वाचव कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन भिडले आहे. Here Psalm writer David is saying that, या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद म्हणत आहे, Save me, O Lord, हे देवा मला वाचव for the water have come up to my neck. कारण पाणी माझ्या गळ्यापर्यंत आलेलं आहे. People of God, देवाच्या लोकांनो, in our day-to-day life, आपल्या रोजच्या जीवनामध्ये we have many challenges. आपल्याला अनेक आव्हाने आहेत. Maybe it is our prayer today. कदाचित ही आज आपली प्रार्थना असू शकते. David is saying to God here, या ठिकाणी दावीद देवाशी बोलत आहे, Save me, Lord. हे देवा मला वाचव. I am not able to bear pain. मी हे दुःख सहन करू शकत नाही I am not able to give this exam. आणि ही परीक्षा मी देऊ शकत नाही It is painful. कारण ही त्रासदायक आहे Nobody is there to save me. आणि या ठिकाणी कोणीही मला वाचवण्यासाठी नाही. You are the one who can save me. तूच आहे जो मला वाचवू शकतो. Oh Lord, हे देवबापा, please help me. कृपया मला मदत कर. People of God, देवाच्या लोकांना, in our times of trouble, आपल्या संकटाच्या समयामध्ये we need to remember this word. हे वचन आपण आठवलं पाहिजे. There is a God who can help us. आपल्याला मदत करणारा देव आहे. God is the one who can save us. देवच आहे जो आपल्याला वाचवू शकतो. He is the one who can understand us. तोच एक आहे जो आपल्याला समजू शकतो. When we are not able to bear pain, जेव्हा आपण हे दुःख त्रास सहन करू शकत नाही, we need to remember that तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे we की should pray to God. आपण प्रार्थना केली पाहिजे. Oh Lord, हे देवा, save me. की मला वाचव. Water has come up to my neck. पाणी माझ्या गळ्यापर्यंत आलेलं आहे. I am going to die. मी आता मरणार आहे. There is nobody to support me. त्या ठिकाणी मला सहाय्य करणारा कोणी नाही. God helped David. देवाने दाविदाला मदत केली. He rescued him देवाने त्याला सोडवलं because David had trust on God. कारण दाविदाचा परमेश्वरावर विश्वास होता. Today, if you are facing such a challenges, जर आज तुम्ही अशा प्रकारच्या अडचणीतून समस्येतून जात असाल pray like David. तर दाविदासारखी प्रार्थना करा. Surely God will come and save you खात्रीने परमेश्वर येईल आणि तुम्हाला वाचवेल. because God is a faithful God. कारण आपला परमेश्वर हा विश्वासू देव आहे. He loves you. तो तुमच्यावर प्रेम करतो. He cares for you. तो तुमची काळजी घेतो. He supports you. तो तुम्हाला सहाय्य करतो. He has given his begotten son for you कारण त्याने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी दिलेला आहे. because he loves you so much. कारण तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. Cry out to God today. म्हणून आज देवासमोर रडा. Doesn't matter how big situation are you facing today. तुम्ही कितीही मोठ्या समस्येतून जात असाल काही हरकत नाही. Even though water has come up to your neck, जरी ते पाणी तुमच्या गळ्यापर्यंत आलं तरी don't fear. घाबरू नका. God is there to help you. देव तुम्हाला मदत करण्यासाठी आहे. Say to God, oh God, save me. म्हणा देवाला की हे परमेश्वरा तुम्हाला वाचव. Surely he will bless you. खात्रीने तो तुम्हाला आशीर्वादित करेल आणि वाचवेल. Amen. आमेन. Let's pray. प्रार्थना करू. Heavenly Father, स्वर्गातील पित्या, Lord, bless those who are watching and listening this prayer. जे कोणी हे वचन प्रार्थना ऐकत आहे, पाहत आहे, त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. Save them in the name of Jesus. येशूच्या नावात त्यांना वाचव. Heal them in the name of Jesus. येशूच्या नावात त्यांना आरोग्य दे. Rescue them in the name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांना तू सोडव. Provide them in the name of Jesus. येशूच्या नावात त्यांना पुरवठा कर. Make their way in the name of Jesus. त्यांच्यासाठी तू मार्ग मोकळे कर. Lord, save them. देवापा त्यांना तू वाचव Let your name be glorified in their life. आणि तुझा गौरव त्यांच्या जीवनाद्वारे हो दे. We ask this prayer in Jesus' name. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो. Amen. आमेन. Thank you. God bless you. धन्यवाद आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो.